तर आत्ता आपण आहोत सध्याला पंचवटीला आणि पंचवटीचं जे काही एक महापूर म्हणता येईल अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी आपण अनुभवत होतो. आता मात्र तो पाऊस कमी झालेला आहे. पुराची एक तीव्रता म्हणता येईल तीसुद्धा कमी झालेली आहे आणि एकंदरीत काय की सध्याला गोदामाई अगदी खळखळून वाहती आहे. अगदी तिचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. पण एक मात्र नक्की आहे की या पुरामुळे या पाण्यामुळे अनेक गावं अनेक पुढची जी काही शेतकरी आहे त्यांची तहान भागली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा हा आपला मारुती राया आणि अगदी हे वाहणारं पाणी आणि सध्याला अगदी भाविकसुद्धा इथे बऱ्यापैकी येत आहेत. अगदी त्यांचं स्नान सुरू आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायला हरकत नाही, इथे महानगरपालिकेची गाडी काय करते की सातत्याने स्वच्छता करते. तर ते तुम्हाला दिसून येऊ शकते की ती स्वच्छता सुरू आहे. अगदी ज्या जलपर्णी होत्या कचरा होता ते सगळं ते काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा बघा आपला मारुती राय खंबीरपणे आणि ज्या पद्धतीने उभा आहे तर खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे पाणी बघा गेले 3-4 दिवस मी सातत्याने दररोज हे व्हिडिओ टाकत होतो. आज 28 तारीख या तारखेला मात्र पुराची जी तीव्रता आहे ती कमी झालेली आहे. पण एवढं आहे की सगळ्यांनी काळजी घ्या. हा जो काही पूल आहे म्हणजे हा ब्रिज जो आहे तो सुद्धा पाण्यामध्ये आहे. त्यामुळे इथून तिकडे पलीकडे जाता येणार नाही. पण जे भाविक जे आहेत ते भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, दर्शनासाठी येत आहेत. तिथली स्वच्छता सुरू आहे. अगदी तुम्हाला दिसून येऊ शकतं बरीचशी स्वच्छता सुरू आहे. अगदी हे ट्रक भरून चाललेलं आहे. आणि एकंदरीत काय सगळी स्वच्छता म्हणता येईल, लोकांचं जे काही आकर्षण म्हणता येईल ते सुद्धा इथे येऊ लागलेलं आहे. आता आपण नारोशंकर मंदिर जे आहे त्या नारोशंकर मंदिराकडे बघू शकतोय. खरं तरी इथे ज्यावेळेस मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस अगदी मी जिथे उभा आहे त्या ठिकाणी पाणी म्हणजे कदाचित माझ्या डोक्याच्या वरती असेल इतकं पाण्याचा प्रकार होता. आणि तिथे जो एक झाड दिसतोय त्या झाडाच्या तिथून मी पलीकडे एक उंच असा ओटा होता त्या ओट्यावरून व्हिडिओ करत होतो. सध्याला आपण नारोशंकर मंदिराकडे चाललेलो आहेत. अगदी नारोशंकर मंदिराचे बरेचसे पायऱ्या किंवा अगदी ते पाणी आतमध्ये गेलेलं होतं. आत्ता किमान ही जी पाण्याची पातळी आहे किंवा पावसाचा जो काही किंवा माफ करा जे काही ह्या पुराचा जो काही तीव्रता आहे ती कमी झालेली आहे. आणि अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगायला हरकत नाही की मी काय म्हणतो बघा ज्यावेळेस तो आपल्याला दुतोंड्या मारुती तिथे एक दिसतोय आणि इथे सुद्धा तुम्हाला दिसून येऊ शकते इथे एक छोटा दुतोंड्या मारुती आपल्याला दिसून येतोय की याही ते सेमच आहे. आणि ते एक प्राचीन असं रामाचं मंदिर तुम्हाला इथे दिसून येईल. तर हे आहे आपलं नारोशंकरचं मंदिर जिथे जे पाण्याची पातळी जी म्हणता येईल अगदी हे पुराचं जे पाणी ते अगदी आतमध्ये गेलेलं होतं, मंदिरामध्ये गेलेलं होतं. आणि एक वेळ अशी ठरवली जायची की नारोशंकराचं जे मंदिराची जी बाहेरची वरची जी घंटा दिसत असेल सध्याला ती झाकून ठेवलेली आहे. बांधकाम सुरू होतं, त्याचं कलरिंग सुरू होतं. आणि ज्यावेळेस तिथे पाणी लागलं जायचं त्यावेळेस खऱ्या अर्थी महापूर आलाय असं गृहीत धरलं जायचं. परंतु एक आहे की गेल्या अनेक वर्षांपासून एक रूढ झालं आहे की आपलं जो काही दुतोंड्या मारुती आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी आलं आहे त्यावरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की सध्याला नाशिकमध्ये किती पाणी असू शकतं. एकंदरीत काय हा सगळा भाग पाण्याखाली होता. आता तुम्हाला तो कठडा दिसत असेल त्या कठड्याच्या वरती जे झाड आहे त्या झाडाच्या तिथून आम्ही व्हिडिओ करत होतो तिथपर्यंत पाणी आलेलं होतं. पण एकंदरीत काय हा पाण्याचा किंवा पुराचा जो काही प्रवाह होता तो आता ओसरला आहे. आता सध्याला अगदी लोकांची जी काही रीग आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आणि याच गोष्टीविषयी म्हणजे खरं तर त्या दिवशी इथे येता येत नव्हतं पण आत्ता सध्याला आपल्याला हा सगळा भाग मोकळा झालेला दिसून येतोय. हा जो काही पूल आहे तो पूलसुद्धा पाण्याखाली होता. पांडे मिठाईची दुकान आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध माहीतच असेल की अत्यंत प्रसिद्ध असं पांडे मिठाईचे दुकान आहे. त्या पांडे मिठाई दुकानाच्या सुद्धा अगदी तिथपर्यंत पाणी आलेलं होतं. तर एकंदरीत आज मात्र हे सगळं निवळलेलं आपल्याला दिसून येतं आहे. आणि हे बघा मंदिराचं काम खूप जोरात सुरू आहे, खूप सुंदर पद्धतीने सुरू आहे. लवकरच हे मंदिर सगळ्यांसाठी खुलं होणार आहे. पण एकंदरीत काय पाणी आता कमी झालं आहे, पूर आता कमी झालेला आहे. तर आता सध्याला हा जो काही छोटा दुतोंड्या मारुती म्हणजे खरं तर इथे सुद्धा मारुती रायाचं एक छोटंशी मूर्ती आहे ते सुद्धा अगदी आपला जो मोठा दुतोंड्या मारुती आहे आणि त्याच्यामध्ये हे प्राचीन रामाचं मंदिर आहे. एकंदरीत काय की सध्याला पुराचं पाणी हे कमी झालेलं आहे. आता तुम्ही सध्याला लोक येऊ शकता आहात, दर्शन घेऊ शकता आहात, स्नान करू शकता आहात. आणि इथे बघा लोकांची गर्दी बघा. एकंदरीत काय की ज्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस मात्र पुराची परिस्थिती खूप वेगळी होती. आज मात्र पाणी कमी झालेलं आहे.